आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले, आमचे उत्तम मित्र आहेत, त्यांच्याशी उत्तम संवाद आमचा होत असताना त्यांच्या केंद्रातल्या लोकांशी एखाद्या विषयावर बोलण्याचा प्रश्न येत नाही. नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे की महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्याच्याबरोबर एखाद्या शिष्टमंडळात जायचं असेल तर त्यांना नक्कीच केंद्राची त्यांच्या हायकमांडला विचारावं लागतं. आमच्याकडे तसं नाही. आमचं हायकमांड महाराष्ट्रात आहे, ते निर्णय घेतात. तर त्यांनी जर त्यासाठी काही चर्चा केली असेल तर तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यांनी ती भूमिका नक्कीच मांडली की आम्हाला केंद्रात विचारावं लागेल. त्यानुसार त्यांनी केंद्रात चर्चा केली आणि मला वाटतं त्या दिवशी हर्षवर्धन सकपाळ यांना दुसऱ्या बैठकीला मला वाटतं दिल्लीत जायचं होतं. त्याच्यामुळे केंद्राने त्यांच्या हायकमांडनं बाळासाहेब थोरात यांना शिष्टमंडळात पाठवलं. बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाडांना हा विषय एवढ्यावरच आहे. उगाच ते तुम्ही जे रंगवताय त्यात काय अर्थ नाही. आपण जर बघितलं दादरच्या दीपोत्सवासाठी मनसेकडून दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी प्रमुख जे आहेत उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिले. आकाश बदललेलं आहे. यावेळेला आकाशात त्यांनी जे कंदील आहेत किंवा जो प्रकाश आहे तो दोन भावांच्या एकत्र येण्यानं अधिक रंगीत आणि तेजस्वी होईल. गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता संपूर्ण कॅबिनेटने पुन्हा एकदा राजीनामा दिलेला आहे. काय सांगाल? असं अनेकदा बीजेपी स्टेटमध्ये होत राहतं, पुन्हा एकदा गुजरातमध्ये झालेलं आहे ते काय सांगाल? ही वेळ त्यांच्या पक्षानं काही बदल करायचं ठरवलं असेल. खरं म्हणजे हे असे बदल महाराष्ट्रात आवश्यक आहेत. महाराष्ट्रामध्ये इतके भ्रष्टाचारी मंत्री बसलेले आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे आणि मुख्यमंत्री हतबल आहेत. अशा प्रकारची पत्ते पिसण्याचं काम जर महाराष्ट्रात झालं तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करेल. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की वर्ली डोममध्ये राज ठाकरे यांचा मेळावा आहे 19 तारखेला. त्यामध्ये युती संदर्भात काही घोषणा होऊ शकते? मला माहीत नाही. त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. पण सगळे वाट बघतात ती म्हणजे मनसे आणि शिवसेनाची युतीची. योग्य वेळी योग्य घोषणा होत असतात. महाविकास आघाडीमधल्या वादावर संजय राऊत बोलत होते. इंडिया आघाडीत नवा पक्ष येण्यासाठी काँग्रेसवर चर्चा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. आमच्या पक्षाचं हायकमांड मुंबईमध्ये असल्याचंही राऊत म्हणाले.